जिव्हाळा ग्रुपच्या वतीने महापौर उपमहापौर यांचा सत्कार समारंभ संपन्न। प्रसिद्ध उद्योजक चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष माननीय मनोहरभाई सारडा म्हणजेच काकाजी यांच्या मार्गदर्शनाखालील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे नूतन महापौर माननीय धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदुम, सभागृह नेते व भाजपा गटनेते संदीप आवटी यांचा सत्कार समारंभ मनोहरभाई सारडा यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। महापौर धीरज सूर्यवंशी यांचा सत्कार मनोहरभाई सारडा यांच्या हस्ते, गजानन मगदुम यांचा सत्कार रमाकांत कुडके यांच्या हस्ते, संदीप आवटी यांचा सत्कार सतीश मालू यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी आष्टा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आष्टा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन व जिव्हाळा ग्रुपचे सदस्य माननीय दिलीप वग्यानी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार महेंद्र चंडाळे यांच्या हस्ते करण्यात आला। याचप्रमाणे नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार डॉक्टर अजित मेहता यांच्या हस्ते व लक्ष्मणभाऊ नवलाई यांचा सत्कार मनोहरभाई सारडा यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा जैन प्रकोष्ठचे नेते रावसाहेब पाटील, प्रसिद्ध उद्योजक रमाकांत पावगुडके, उमेद ग्रुपचे सतीश मालू, जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोकरे, माजी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिपरे, राजेंद्रसिंह पाटील, ओम गणेश ट्रान्सपोर्टचे सुहास पाटील, मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अजित मेहता, शिवसेना नेते महेंद्र चंडाळे, हरिभक्तपरायण आंबी महाराज, हरिभक्तपरायण मस्कर महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, प्रमोद लाड, जनता मेडिकलचे शीतलनाथ पाटील, हुपरी अलंकारचे सावकार शिराळे, पापालाल सारडा, विजय नवले, सुरेश हिडदुग्गी, अरुण वागुले, हार्दिक सारडा, राजू सावळे आदी मान्यवरांसहित विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेळोवेळी काम धरून हे धीरज चुकते बरोबर काम करणार म्हणणारे लय जण गाठ पडले, पण धीरज चुकते म्हणून सांगणारा माणूस म्हणलं तर काकाजी। आणि त्यांनी आज माझ्यासारख्या युवकाला महापौर झाल्यावर त्याला घरी बोलवावं, बाबा समाजातील विविध क्षेत्रातील लोक बोलवून धीरजचा सत्कार करावा, उपमहापौरांचा करावा, संदीपचा करावा ही संकल्पना मांडली आणि त्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आलो आणि आज जो आमचा सत्कार तुम्ही केला त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि आभारही मानतो। आणि आंबी महाराज हे ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी सर्वांचं या ठिकाणी अंतःकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। या निमित्तानं आपल्या शहरातल्या सर्वच मान्यवरांचा सत्कार व्हावा, विचाराची देवाणघेवाण व्हावी अशा उद्देशानं या ठिकाणी हा आदरणीय मनोहर सारडा काकाजी, आज या ठिकाणी आपण काकाजींच्या उपस्थितीमध्ये ज्यांचा सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत ते नवनिर्वाचित महापौर आदरणीय धीरज सूर्यवंशी साहेब, उपमहापौर आणि आमचे मित्र माननीय गजानन भाऊ मगदुम, या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपाचे गटनेते माननीय संदीप आवटी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या जिव्हाळा ग्रुपचे पारिवारिक सदस्य ज्यांची नुकतीच आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सन्माननीय निवड झाली ते आमचे दिलीप वग्यानी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी महापौर ज्यांच्या कार्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे असे आमचे मित्र दिग्विजय सूर्यवंशी साहेब, या ठिकाणी उपस्थित असले आमचे महापौर धीरज सूर्यवंशी, सर्वच हॉस्पिटलवरील सगळ्यांचं नाव घेत बसणार नाही, आता उशीर झाला आहे कार्यक्रमाला। काकाजींच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे आमचं भाग्यच आहे। काकाजींनी मगाशी सांगितलं की सर्वांना माहीत असावं, बऱ्यापैकी एमआयडीसीचे उद्योजक आहेत, सांगलीतले उद्योजक आहेत। तर मगाशी सांगितलं की आवटी घराणं फार मोठंच आहे, त्यांना वारसा आहे म्हणून ते नगरसेवक झाले। धीरज सूर्यवंशी त्यांचं मोठं घराणं आहे, त्यांना वारसा आहे, धीरजचं कर्तृत्वान पण आहे, ते नगरसेवक झाले, महापौर झाले। माझा मित्र असल्यामुळं मला पण आनंद आहे की तो महापौर झाला आहे। माझं एवढंच सांगायचं आहे की सतीश मालू असू दे, काका असू द्यात, बरेच मंडळी इथं आहेत, मालूसाहेब असू द्यात, तर सर्वांना एक माहीत असावं की मी एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे। मला शाळेपासूनच आवड असायची की राजकारणाची,
असं महापौर उपमहापौर किंवा तुझा सत्कार करायचा आम्ही ठरवलेला आहे, तू वेळेत हजर राहायला पाहिजे. आणि मी तीच गोष्ट जेव्हा बापूंना सांगितलो, बापूने मला सांगितले दिवसातील कुठलंही काम इकडे तिकडे झालं तरी चालेल, पण काकांच्या सत्काराच्या वेळेत तू वेळेवर पोहोच. तर काकांचा तुला स्वभाव अजून माहित नाही कामाच्या बाबतीत. आणि आता बोलताना खरं दडपण आले कारण की समोर बसलेली मंडळी किंवा व्यासपीठावरची मंडळी आहेत ते खरं तर माझ्या आजोबा आणि वडिलांबरोबर काम केलेली सगळी तुम्ही मंडळी आहे. त्या हिशोबाने आता आम्हाला म्हणजे चंद्रकांत दादांच्या माध्यमातून किंवा आमचे 2 आमदार असतील आमच्या कोर कमिटीने आम्हाला यंग जनरेशनला संधी द्यायला त्यांनी विचार केला. परिवार यांच्या वतीनं सांगलीचे नूतन महापौर धीरजी सूर्यवंशी, उपमहापौर गजाननजी मगदूम, लक्ष्मीबाई नवलाई, दिग्विजय सुरेश साहेब व त्यांच्यावर आलेले सर्व नगरसेवक, संदीप भाऊ आवटी गटनेते, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रमुख नेते, बंधू आणि भगिनींनो, चांगला उपक्रम आज राबवला आहे काकाजींनी. आणि काल सहज आम्ही इथं पत्रिका द्यायला आलतो एका कार्यक्रमाची, आणि काकाजींनी मला सांगितले की उद्या सत्काराचा कार्यक्रम घेतलाय आणि तुम्ही या म्हणून. नोटीसमध्ये आज घेतलेला हा कार्यक्रम काही मोजक्याच लोकांना फोन केले, सगळे इथं आलाय. खास करून अनेक वर्षापासून ज्या घराण्याशी आमचा संबंध आहे, माझा व्यक्तिगत संबंध आहे पैलवान दिलीप पासून, नूतन महापौर ज्यांच्यामध्ये काम करण्याची खरोखर मोठी क्षमता आहे आणि सांगलीच्या दृष्टीनं त्यांच्याकडनं बरीच कामं आपल्याला करून घ्यायचे, ते आदरणीय धीरज भाऊ सूर्यवंशी, आमचे जुने मित्र, उपमहापौर, एक धडाडीचं नेतृत्व आहे. आणि आपल्या कीर्तन सेवेमध्ये देखील बरेच वेळ ते अनेक कार्यक्रम करतात. ते आमचे गजानन भाऊ, ज्यांच्या मिरजेमधलं ज्या घराचं नाव आहे आवटी परिवार, त्या परिवारातले गटनेते आमचे संदीप भाऊ. आणि आज ज्यांचा सत्कार इथं होणार आहे, नुकतीच आता नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवड झाली असताना त्यांचे अत्यंत आदरणीय, ज्यांचा आदर आम्ही जिव्हाळा ग्रुप फार करतो, ते दिलीपजी वघेनी साहेब